नमस्कार. मी रसिका तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. आई ग किती उकडतंय, जीव अगदी कासावेस होतो ना. पण मग अशा वेळी आपण काय करतो, आपण एका विषयाचं गुऱ्हाळ घेतो आणि त्यात आलेल्या मान्यवरांच्या अनुभवाचा ऊस टाकतो आणि त्याचं पार चिप्पाड होईपर्यंत रस काढून घेतो. माझ्या कवितेचा लिंबू पिळला, प्रेक्षकांच्या प्रश्नांचं मीठ टाकलं आणि गोठलेल्या क्रिएटिव्हिटीचा बर्फ टाकला टुपुक की झालं आपलं थंडगार उसाचा रस तयार. एक मिनिट जरा, मला असं कळलं होतं की इथे मला एका महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे. मला माहित नव्हतं मला इथे उसाचा रस बनवायला बोलवलंय. नाही नाही सर, तसं नाही सर, उपमा दिली सर. अच्छा. काय नाही, या कार्यक्रमाचे अनेक भाग होत असतात ना, तर प्रेक्षक नेहमी म्हणतात काहीतरी वेगळं करा ना, वेगळं करा, म्हणून असं जरा वेगळं क्रिएटिव्ह करायचा प्रयत्न करते सर. नका करत जाऊ. का नाही, काय होतं तुमच्या क्रिएटिव्हिटीच्या नादात तुम्ही माझ्या अनुभवाचा ऊस पटकन मशीनमध्ये टाकला, त्याचं चिपाड केलं. मॅडम, तुम्हाला चालत असेल तर माझ्या अनुभवाच्या ऊसाचा चिपाड करू शकता. अंतम असं काय बोलताय तुम्ही, कळतंय का तुम्हाला? मी जे म्हणजे आमचं आता जे संभाषण झालं, ऊस हे प्रतीक म्हणून वापरलं आता आम्ही. मग मी प्रतीक म्हणूनच बोललो का नाही? मी सचिन थोडीच बोललोय. आणि उसके बारे में मेरे को मत बताओ, उसके दिल में क्या है मेरे को पता है. बस, आपण मला असं वाटतं आपण चर्चेला सुरुवात करायला हवी. माझ्याकडे जास्त वेळ नाहीये तर आपण- अय्या, वेळ कसा नाही सर, आज लगेच नाही सुरुवात करता येणार सर. माझी कविता आहे त्याआधी. कविता? कुठली कविता? अय्या, तुम्हाला माहित नाही? नाही. अरे देवा, ऐका तुम्ही, ऐका. बर बर. तर मंडळी आजच्या माझ्या कवितेचं नाव आहे संगीत. वा वा वा, विषयाला धरूनच आहे. वा. हो हो. संगीत काय असतं? हम्म. संगीत काय असतं? संगीत काय असतं? जेव्हा कोणीतरी आपल्या शेजारी येऊन बसतं, आपल्याकडे बघून हसतं, आपल्याला विचारतं काय कसं काय, आपण त्यांना म्हणतो मी मस्त. मग मग हळूहळू बनतो ते आपले दोस्त, आपला नंबर मिळवायला लय घासत, आपलं त्याच्यावर मन बसत, समोरच्याला नंबर देऊन फसत. मग मात्र लय घुसत, मग समोरचं आपल्याला पिडत बसतं, रिप्लाय नाही दिला म्हणून उगाचच रुसत. आपलं चॅटिंग करायचं तर मनच नसतं, आपल्याला तर त्याला ब्लॉकच करायचं असतं. पण इतक्यात आपल्याला दुसरं कोणीतरी भेटतं, आपल्याकडे बघून हसतं. मोरे डिशू आपल्याकडे लाजून बघत, आपल्याला विचारतं काय मग कसं काय, आणि मग आपण त्याला म्हणतो मी एक मिनिट थांबा. हे परत सुरुवातीला गेलेत आता या. हो सर, ते ध्रुवपद असतं ना, ते 4 ओळींचं ते परत रिपीट केलं सर. हे तुम्हाला ध्रुवपद छान वाटतंय? म्हणजे कोणालाही विचारा, ध्रुवपद कमी थुमपद जास्त वाटतंय ते. तर काय तुम्ही मग हे असं मुळात तुम्ही म्हणालात की संगीतावर कविता आहे. संगीत कुठे आहे यात? सर पहिल्या ओळीत होतं ना, संगीत काय असतं. फक्त संगीत शब्द ऍड केला म्हणजे संगीत नाही होत. याला तुम्ही कविता म्हणता का मला सांगा? हो सर, कविता कशी वाटली सर? जबरदस्त. साडेगोंबतणीचा हे काय? अंगावर सरगम उठली माझ्या. काय कविता केली, वा वा, ऐकण्यासारखी. मॅडम, मी काय म्हणतो, तुम्ही ना काव्य संग्रह काढा, रसुक्त प्रभा नावाने. अय्या, काम चालेल. हो म्हणजे काय, चालेल. तुमची कविता ऐकून ना मला एक कविता सुचलेली. काय सांगता? इर्षाद. मी आहे मोरे, टाकू काय तुमच्यावर डोरे. मी आहे मोरे, टाकू काय तुमच्यावर डोरे, लग्न करून व्हाल का मिसेस मोरे. मग आपल्याला पोरं होते, लहान लहान पोरे. जा तिकडे. मी जातो, पण तुम्ही तिकडे येऊ नका. का? तुम्हाला बघून माझं भान हरपलं तर. हो थांबा जरा. कसलं भान हरपवताय? थांबा जरा. काय चाललंय हे?
मला खरं खरं सांगा, आपण खरंच थेट प्रक्षेपण करतोय की नाही? हो सर. हे आता जे शूट करताय ते चॅनलला दाखवता की चुन्नीलालला दाखवता? काय काय शोधताय सगळे? पडलेला पंच सर. ए गप्पा बसा. अरे वा पडलेला पण शांत बसा जरा. हा आपण कार्यक्रमाला आपण सुरुवात करायला हवी हो ना, वेळ सुरू होतोय. येस येस हा. सर. तर मंडळी आजच्या आपल्या या चर्चेचा विषय आहे सप्तसूर झणकार करती मनावरी उपचार, अर्थात संगीतोपचार एक स्वास्थ्यवर्धक उपाय. आणि या विषयावर मार्गदर्शन करायला आपल्या बरोबर आहेत ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ पृथ्वी ए बजाव. हा, नाही ए पृथ्वीक ए बाजवे असं नाव आहे माझं. पृथ्वीक ए बजाव असं कसं नाव असेल? सॉरी सर, पण एक सांगू का? हं, हं. म्हणजे कॉम्प्लिमेंटच आहे. बोला बोला. तुम्ही ना ते कडकनाथ कोंबडा दिसताय. कार्यक्रमाला आपण पुढे सुरुवात करूया. हो थेट हो लगेचच. हां हां हरकत नाही. तर अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आज मला इथे बोलावलेलं आहे. हां. हा विषय खरं तर दुर्लक्षित राहिलेला आहे बऱ्याच. तिकडे पाहता का ते हात वर कर. हॅलो सर. हां काय झालं? आता जो विषय त्याच्याबद्दल मला थोडंसं बोलायचंय. हां नाही मी सांगतो, माहिती देतो. नाही आता पण बोलायचंय पण. विचारू दे, प्रश्न विचारायचा. पण अजून विषय आपला सुरू नाही झाला म्हणून मी, पण हरकत नाही, विचारा सर. आता जो आपला विषय त्याच्याबद्दल मला जो प्रश्न पडलाय हां की शक्ती कपूरचा अंगार काय पचकन मारून मला उचलणार. काय आहे विषय? शक्ती कपूरचा अंगार कचकन मनोरमाला उचलणार. आणि हे पुढे काय लिहिलंय? अर्ध्या शेंगदाण्याची चटणी शक्तिवर्धक पपई. वाटेल ते वाचताय का तुम्ही? हा कुठे राहता, कुठे तुम्ही? मांगूर नगर. बर रिक्षा जाते तिथे? हो किती रुपये घेते? 40 रुपये. मी 50 देतो, ताबडतोब निघा. वाटेल ते वाचताय तुम्ही. तसं लिहिलंय का ते? काय लिहिलंय? सप्तसूर झंकार करती मनावरी उपचार, अर्थात संगीतोपचार एक स्वास्थ्यवर्धक उपाय, असं लिहिलंय की नाही? हे अविश्वास दाखवतायत. तसंच लिहिलंय सर, तसंच हा, लिहिलंय. आम्ही हो. जसं सांगतोय तसं लिहिल. म्हणून मी म्हंटल की तुम्ही थोडा वेळ बसा. अच्छा, म्हणजे ठीक. विषय सुरू झाला, तुम्हाला कळला की मग प्रश्न विचारा. हा बरं, ठीक आहे. हा बसा. तर आपला अत्यंत महत्त्वाचा विषय, आता जसं मी तुम्हाला सांगितलं, सप्तसूर झंकार करती मनावर उपचार, अर्थात संगीतोपचार एक स्वास्थ्यवर्धक उपाय. बरोबर, नावातच आहे पण आपल्याला कळत नाही. संगीतोपचार म्हणजे काय? संगीतोपचार म्हणजे हे फुगा फुगवताय ते. हो हो का? फुगे, हॅलो दादा फुगे का फुगवताय तुम्ही? फुगे का फुगवताय? माझ्या मुलाचा बर्थडे आहे. हा काय आहे यांचा? माझ्या मुलाचा बर्थडे आहे. मुलाचा बर्थडे आहे. हा पण मग तुम्ही एक मिनिट, मग मुलाचा बर्थडे तर तुम्ही इथे काय करताय मग? नाही मी मार्केटमध्ये गेलो होतो फुगे आणायला, तर ह्या बाई मला भेटल्या. ह्या बाई मला बोलल्या, ए चल मी आलो. हा इतकाच क्रायटेरिया आहे प्रेक्षक म्हणून या शोला? ए चल मी आलो, इतकाच? हा सर, नाही तर खुर्ची रिकामी राहिली असते ना. अरे पण मुळात तुम्हाला कळत आहे का, आपला कार्यक्रम थेट प्रक्षेपण सुरू आहे आणि मी काहीतरी बोलत असताना तुम्ही फुगे फुगवताय का? मला कळत नाही. बर्थडे संध्याकाळी असेल की नाही? हा. मग इथे तुम्ही आता दुपारी फुगे का फुगवताय? कारण दुपारची हवा गरम असते, फुगे पटकन फुगतात. चुप एकतर मला डिस्टर्ब करून त्याच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन. चुप अरे वा, थांबा जरा. तर मी म्हणत होतो अत्यंत महत्वाचं की संगीतोपचार म्हणजे काय? आता फुग्याला हात नाही लावायचा, मी फुगा फोडेन. होय. तर संगीतोपचार म्हणजे काय? अत्यंत महत्वाचा प्रश्न. संगीतोपचार काय? संगीतोपचार म्हणजे संगीत उपचार. संधी सोडवली आपण. संगीत उपचार. इंग्रजीत सांगायचं तर म्युझिक थेरपी. आणि नेपालीत संगीतोपचार कशाला नेपाळीत का सांगायचं? नाही, मी आता नेपालीत सेटल होण्याचं बघतोय का नाही. नेपाळीत सेटल होत आहे हो, नेपालमध्ये का? आमच्यासारखे जेनजी तिकडे सत्ता आली ना, जेनजीची. तुम्ही कोण आहात? जेनजी. जर या वयातही तुम्ही स्वतःला जेन झी समजत असाल तर तुम्ही जेन झी नाही, जेन झ आहात. कोण आहे?
जेन झ. मला कोणी काय सांगितलं ना आतापर्यंत? नाही पण दिसून येतं पटकन. मग मी जेन्स आहे. यांना काय विचारता? शांत बसा जरा. महत्वाचं काहीतरी सांगतोय ना मी. संगीतोपचार म्हणजे काय? मला सुरुवातीपासून सुरुवात करायला आवडेल. मला सांगा, संगीताची निर्मिती कोणी केली? निसर्गाने. आपली निर्मिती कोणी केली? निसर्गाने. संगीताची निर्मिती कुठे झाली? हे जे झाडांच्या पानांचे घर्षणाचे जे आवाज असतात, ती सळसळ असते, त्याचे आवाज असतात. पोकळ बांबूचे काही आवाज असतात. मला माहिती आहे पोकल बांबूची. ते नाही तसलं काही काय बोलताय तुम्ही? मनाला येईल ते. पोकळ बांबूतून जेव्हा वारा वाहतो तेव्हा बासरी सम आवाज येतो, त्याच्याबद्दल बोलतोय मी. हे जे काही आवाज किंवा प्राण्यांचे, पक्ष्यांचे आरोह अवरोह हे जे काही आवाज असतात, ही मूळ निर्मिती आहे संगीताची ना. मानवाची निर्मिती सुद्धा निसर्गानेच केलेली आहे आणि निसर्गात संगीताची निर्मिती सुद्धा निसर्गानेच केलेली आहे की नाही गंमत? आता तुम्ही मला म्हणाल की आपल्याला ज्या काही अनेक व्याधी होतात त्याच्यासाठी आपण काय काय उपचार करतो, वेगवेगळे उपचार असतात. निसर्गोपचार हा एक प्रकार आहे, वैद्यकीय एक शाखा आहे. तशीच संगीतोपचार ही सुद्धा एक शाखा आहे. त्यातही नैसर्गिक संगीतोपचार अत्यंत महत्त्वाचा, कारण ते हील करण्यासाठी खूप मदतशीर असतं. आपल्याला छान वाटतं की नाही त्या आवाजांमध्ये, हो की नाही? छान छान आवाज आपल्या कानावर पडत असतात, मस्त वाटत असतं की नाही आपल्याला. संगीताचा वापर करून आपण मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य नीट करू शकतो. संगीत चिंडर नाही. बावळट. संगीताचा म्हणजे हे नाही, संगीताचा म्हणजे म्युझिकचा वापर करून. सर असं नका करू, काही वाटेल ते बोलता येते. आय एम सो सॉरी प्रेक्षकांनो, पण संगीताचा वापर करून खरंच आपण हे करू शकतो. आता तुला गंमत सांगतो, कुणीतरी असं म्हटलेलं आहे की जिथे शब्द कमी पडतात तिथे संगीत बोलतं, कारण संगीत आपल्याला बरं करू शकतं. संगीतात ती ताकद आहे. आपण सकाळी उठतो, पहाटे उठतो तेव्हा आपल्याला वेगवेगळे आवाज येतात. कोकिळीची कुहू ऐकायला येते, चिमण्यांची चिवचिव ऐकायला येते, किलबिलाट असतो पक्ष्यांचा, किती छान वाटतं, सुरेख वाटतं ना. प्रातःकाली आपल्याला छान छान वाटत असतं का? या आवाजात आपल्याला प्रसन्न वाटत असतं. हाड हाड. माझं डोकं फिरतं त्याच्या यायचं, पक्षी बोंबलायला लागली की अरे यायचं मुस्कडावाज वाटतं धरून. सकाळची बिनी उगं झोपमोड करते ती. अरे तुम्ही झोपा ना बाबा, काय गरजच नाही ना. सकाळी उठून काय तुम्हाला काय सांडाचा लाईन लावा जायची वेळ? हे पक्ष्यांबद्दल बोलतायत हे? नाही तर काय उगं कशीच नावानं मोबाईल सकाळी झोपा की गप. किरकिर किरकिर बोंगाडी येते ती. पक्ष्यांना बोंगाडी? नाही तर काय. अरे ते छान आपले किलबिलाट असते त्यांची, छान आपल्या चोचीतनं छान छान गाणी गात असतात. काय नाही, तुम्हाला तर त्याच्या मस्तक फिरलं ना एक दिवस, अशी चोच धरून त्याच्या याला सेलोटेपच मारणार आहे चोची मी. अरे बापरे. हा ही होतं मग. पण हा कुठला रोष आहे पक्ष्यांवर? मला कळत नाही. पहिला माणूस पाहतोय मी जो पक्ष्यांच्या किलबिलाटाने वैतागलेला आहे. खरं तर आपल्याला छान वाटतं. मला तर इतकं प्रसन्न वाटतं, मी तासन तास ऐकू शकतो. मला नाही वाटत. मला आवडतच नाही त्याच्या आईला. मला ते घरातली माझ्या कोंबडी आहेत की नाही, सकाळच्या आरवत पण नाहीत का? त्यासनी माहितीये. मग सकाळी कॉक जरी केलं तरी दुपारी आहे मटण. मग सोडत नाही. भेटते ती मला. मी दिसलो की नाही, लाटा कापते ती. लय भ्या माझं. तुम्हाला मी आलो की नाही नुसता तरी पक्का अशी घेणार, डोळ्यावर घेणार, अशी मुंडकं घालणार जमिनीत, अशीच राहणार पाहिजे का? सूर्य उगवला तरी अशीच. का बरं? तुझी ना आवाज नाही आला पाहिजे कॉक म्हणून मुसकाडलीच नाही. विकृती आहे. विकृत माणूस आहे हा. म्हणजे सूर्य उगवल्यानंतर कोंबड्यांचा जो नैसर्गिक आवाज येतो तो सुद्धा त्या दाबतात, याला घाबरून विकृत माणूस आहे हा. खरं तर संगीताचा आवाज ऐकून आपल्याला मंत्रमुग्ध व्हायला होतं. आनंद, समाधान, ऊर्जा मिळते, हो की नाही? तर ऐकायला हवेत हे आवाज. असं तुमच्याविषयी नाही बोलायचं मला आत्ता, पण मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचं. मला सांगा, तुम्हाला काय ऐकायला आवडेल? मला छोट्या केसांच्या बाईकडनं आय लव्ह यू ऐकायला आवडेल. अरे नका करू, हे शोभतंय का तरी? हे मला सांगा, का करताय तुम्ही हे? काय ऐकायला आवडेल म्हणजे पर्सनल नाही विचारत आहे मी. काय ऐकायला आवडेल याचा अर्थ की तुम्हाला संगीतात काय ऐकायला आवडेल. आपल्या परिसरात अनेक आवाज असतात, ते कुठले आवाज ऐकायला आवडतात तुम्हाला? एक्सक्यूज मी जेंटलमॅन, मला ना रस्ता खंतर बघा, त्याचा आवाज ऐकायला खूप आवडतो. रस्ता खणण्याचा? येस, म्हणजे तो आवाज ऐकला ना की मला खूप प्रसन्न वाटतं. हा म्हणजे खच 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 खच. वाव, व्हेरी सूदिंग व्हॉइस मॅन, व्हेरी सूदिंग व्हॉइस. मी तर 2 पेग प्यायल्यानंतर जनरेटरच्या पण आवाजावर नाचतो.
थांबा बसा. काय करताय तुम्ही? मस्त नाचला ना. अरे काय चाललंय हे, कळतंय का तुम्हाला? हे आवाज, या आवाजांबद्दल नव्हतो बोलत मी, निसर्गातल्या आवाजांबद्दल. पण तुमचीही चूक नाही म्हणा, आजूबाजूला हेच सगळं सुरू आहे कित्येक वर्ष, त्यामुळे हेच आपल्याला दिसणार आणि ऐकू येणार. पण मी निसर्गातल्या आवाजांबद्दल बोलतोय. अनेक छान छान आवाज असतात. झाडांची पानं एकमेकांना घासली जातात तेव्हा जो सळसळ आवाज येतो, तो सळसळ आवाज. पाण्याचा खळखळ आवाज. आपण लाटांचा आवाज ऐकलाय समुद्रांच्या. आपण जेव्हा बसतो समुद्र किनारी किती छान वाटतं. लाटा दिसताना सुद्धा सुंदर दिसतात, पण डोळे बंद करून जेव्हा आपण तो आवाज ऐकतो किती शांत प्रसन्न वाटत असतं आपल्याला, की नाही? आणखीन वेगवेगळे प्रकार असतात संगीतात. वाद्यातून सुद्धा संगीत निर्माण केलं जातं. हो. वाद्य म्हणजे तुम्हाला माहिती असेलच. फ्लॅट. कशाला मरायला आणता तुम्ही ह्यांना? वाद्य पण माहित नसतील ह्यांना, तर कशाला आणता तुम्ही ह्यांना? वाद्य, म्युझिक इन्स्ट्रुमेंट. हा माहितीये. ते भोका भोका ते गिटार मला जाम आवडतंय. कुठलं गिटार? भोका भोका ते गिटार असते बघा, जाम आवडते मला. एक भोका भोकाचं कुठलं गिटार आलंय ना? अहो, ते वाजवतात बघा. बासरी असते ती. इथे कुठलं भोका भोकाचं, मुळात कुठलं असतं हे भोका भोकाचं? वाटेल ते बोलतायत, हे वाटेल ते बोलतायत. थांबा जरा, थांबा. मी काय सांगतो, तो वाद्य अत्यंत अनेक प्रकारची वाद्य असतात, पण त्यात सुद्धा चर्मवाद्य आणि तंतुवाद्य. तंतुवाद्य म्हणजे काय? तर वीणा, सितार, सरोद. हो, ती सॉलिड नाचायची. हा, कोण? सरोद खान. कोण सरोज खान? त्या सरोज खान. होय काय? हा, मूर्खपणाला मला नाही सांगायचं यांना काही. ही एक माणूस इथला धड नाहीये माहिती घेण्यासारखा. माफ करा. अजिबात मला नाही कोणाला सांगायचं. तो मागचा माणूस मागापासून शांतपणे सगळं ऐकतो, त्याच्यासाठी मी चर्चा पुढे नाही. तुम्हाला परमिशन आहे. तुम्हाला जर एखादा प्रश्न असेल तुम्ही विचारू सुद्धा शकता. तुम्ही कोणी बोलायचं नाही. दादा तुम्ही विचारा, खरंच विचारा. झंकार म्हणजे सर, ही माझी पद्धत आहे. मी पहिल्यापासून सर असंच बोलतो. असं सर. मारेन. सर प्रश्न असतील तर विचारा, नाही तर तुम्ही थांबा. सर प्रश्न नाहीये, पण मला जेन्युइन खरंच बोलायचं आहे ह्या विषयाबद्दल. बोला. सर मी गेली अनेक वर्ष संगीत उपचार पद्धतीबद्दल अभ्यास करतोय सर. अच्छा. संगीतोपचार अर्थात म्युझिक थेरपी. म्युझिक थेरपी ही शरीरावर, मनावर साठलेलं मळप दूर करण्यासाठी, तणावमुक्त, प्रसन्न व आनंदी जीवनशैली जगण्यासाठी संगीताचा वापर करणारी प्रभावी, पुरावा आधारित उपचार पद्धती आहे. यावरती सर माझी खात्री पटली आहे सर. वा. खूप अभ्यास केलाय सर. वा. पण सर काय झालं, मी याचा जेव्हा सखोल अभ्यास करत होतो त्यावेळेला मला एक गोष्ट लक्षात आली की सर ह्या सगळ्याचं मूळ आहे ना, ते बालपणात आहे सर. एक मिनिट. म्हणजे म्हणजे सर एखादं बाळ खूप रडत असेल किंवा त्याला काही त्रास होत असेल तर त्याच्याही त्याला अंगाई ऐकवते आणि झोपवते. बरोबर. बाळ पटकन झोपतं, शांतपणे झोपतं. म्हणजे सर संगीत आणि बालपण यांचं खूप जुनं नातं आहे सर. नाही कळलं असेल, मी तुम्हाला समजावतो सर. जरा उलगडून सांगा. काय असतं, कुठल्याही स्तरातली आई बघा आपल्या बाळाशी कसं बोलते. काय झालं बाळा, भूक लागली. अरे रे रे रे, काय झालं माझ्या बाळाला, झोप येते. लय आहे. सर हे काय, ह्याच्यातनं सर एक गेयता आहे. त्यामुळे तेव्हापासून सवय झाली मेंदूला असा आवाज ऐकला की शांत झोपायचं. ही सवय तेव्हापासून. म्हणजे सर इथेच आपल्या मेंदूचं कंडिशनिंग तयार झालंय म्युझिक थेरपीसाठीचं सर. अच्छा. म्हणजे भविष्यात देखील मेंदूने संगीत ऐकलं की तो डोपामाइन रिलीज करतो सर. हा बरोबर. आणि त्या डोपामिनमुळे आपल्याला आनंद मिळत राहतो. येस सर, डोपामाइनचं कामच ते आहे. त्यामुळे सर असा अभ्यास करताना मला हा शोध लागला होता. वा 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 वा, हे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत खरं तर. वा वा वा, अत्यंत प्रभावी माहिती तुम्ही सांगा. एक अत्यंत कमालीची थेअरी खरं तर मांडलेली तुम्ही. आय एनव्ही यू. मला ईर्ष्या होती की हे मला का नाही सापडलं, मला का नाही सुचलं असेल हे अभ्यास करताना. वा वा, छान. सर एवढं काही नाही सर, मला आई नव्हती. तर बाबा मला नेहमी अंगाई ऐकवून झोपवायचे सर. सो स्वीट. आजही कधी मला झोप येत नसेल तर मी बाबांना सांगतो की अंगाई घाल का, मला झोप येईल. आजही करतो आम्ही असं. किती गोड. हे अत्यंत रेअर आहे. हे खरं तर दुर्मिळ आहे आत्ताच्या घडीला. पण आय एम सो सॉरी. पण मी विनंती करू का तुम्हाला एक, इफ यू डोंट माइंड, तुम्ही ती अंगाई आम्हाला ऐकवाल का प्लीज? नाही प्लीज, कारण खरंच फार सुंदर मोमेंट आहे हा. असं प्रत्येकाच्या आयुष्यात घडत नसतं. बाबा मुलासाठी, लेकरासाठी अंगाई गाणं. सर प्लीज. गाणं प्लीज सर, प्लीज. येस सर, मी ऐकवतो. म्हणजे बाबांच्याच 4 ओळी आहेत, ते मला दररोज ऐकवतात. त्या मी ऐकवून दाखवतो तुम्हाला. प्लीज. मारली क्वार्टर, लागला स्टार्टर, झोप बा करू नको टरटर.
अरे ए लेकरा कशाला मारतो चक्रा बापाची झोप मोडतो का रे डुकरा चल झोप झोप लवकर चल चल झोप नाहीतर होईल तुला सर्दी तुला झोपवता झोपवता उतरली माझी अर्धी ए चल चल झोप चल लवकर झोप अरे 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 तर म्हणजे मला आता भरून काय आलं माहितीये ही आता अंगाई गात असताना माझा डोळा जड झाला होता सर आता झोप लागेल की काय असं झालं होतं sir. नाही नाही मला पण माझा पण डोला काय माझा पण डोला जड व्हायला लागलाय माहिती आहे म्हणजे मी काय म्हणतो हा. आता मला पण बरेच दिवस झोप लागली नाही तुझं बाबा अंगाई गातील म्हणजे झोपलो असतो. हो मस्त गातात तुला ते. घरी जावे चला काय नाही आपण जाऊ त्यामुळे शकतो झोप आली तुमच्या बाबांनी उत्कृष्ट अंगाई लिहिली, अंगाई. हा. धन्यवाद. मला वाटतं की त्यांना भेटायला पाहिजे म्हणजे पुढच्या कार्यक्रमात लिहीन मी काय म्हणतो? नवीन कविता. थोपाट दिला का मला तो? उपटून झोपवतो. अहो, तो थोपट? हो. चालेल, मग मी बी झोपू. चला. मला पण वा 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 नो डाऊट साऊंड थेरपी फारच ग्रेट आहे पण खरं सांगू का तुमची लाफ्टर थेरपी आमच्यावर जास्त काम करते भारी खूप भारी परफॉर्मन्स खूप भारी विषय खूप मजा आणली सई स्वास्थ्यवर्धक परफॉर्मन्स होता मला फारच आवडला मँडी तू या प्रहसनात दिवसेंदिवस तुझं एक छाप सोडत चाललायस आणि आम्हाला तू तिकडचा प्रेक्षक म्हणून पण आवडायला लागलायस फार मस्त होतं आजचं पण जे जे काही होतं मला असं वाटतं की म्युझिक किंवा संगीत हे आपल्या आयुष्यातला खूप मोठा एलिमेंट आहे त्यामुळे हा विषय निवडण्यासाठी खूप धन्यवाद खरं तर अंतर्मुख करणाऱ्या काही गोष्टी होत्या स्वतःला प्रश्न विचारू पाहणाऱ्या अशा काही गोष्टी निकष होते ते फारच भावले म्हणजे ह्याची या विषयाची प्लेसमेंट आणि विनोदाची प्लेसमेंट फार इंटरेस्टिंग होती हे फक्त गोस्वामी सरच करू शकतात असं मला वाटतं आणि त्यांनी ते खूप ब्रिलियंटली केलं होतं आणि तुमच्या सगळ्यांची नेहमीप्रमाणे जबरदस्त साथ मला एका गोष्टीची खूप कमाल वाटते की हे सगळी जी माणसं आहेत त्यांची जी स्वभाव वैशिष्ट्य आहेत ती सुचणं म्हणजे फारच अवघड काम आहे पण ते खूप लिहिल्या सादर होतं आणि ते लिहिल्या शोधलं पण जातं मजा आली गाईज मस्त वा वा